हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17 श्लोक क्रमांक 19. निर्ममो निरहंकारो न किंचिदिति निश्चितः अंतर्गलित सर्वाशः कुर्वन् नपि करोति न. भावार्थ, ज्याच्या सर्व आशा अंतःकरणात विलीन होऊन विरघळून गेल्या आहेत त्या योगे येथे एका आत्म्याशिवाय अन्य काहीही नाही याची ज्याला खात्री झालेली आहे असा ममतारहित अहंकार शून्य पुरुष क्रिया करूनही काहीही न केल्यासारखा अलिप्त असतो. अध्याय क्रमांक 17 मधील मागील श्लोक 18 चा हा श्लोक म्हणजे परिणाम आहे. जीवनात केवळ स्थिती स्थिर झाल्यावर योग्याच्या सर्व आशा अंतःप्रवाहित होतात आणि तेथेच त्या गळून जातात. योग्याला प्राप्त होत असलेली ही एक महत्त्वाची सिद्धी आहे. आशा ही समस्त रिपूंची जननी असते. ती माणसाला क्षणोक्षणी धीर देत फशी पाडते, भोगमायेत गुंतविते. ती सांगते, हां, आत्ताच संधी आहे, घे उपभोग. उपभोगून झाले की मायेने विचारते, कसे वाटले? सांगितले नव्हते की घे संधी म्हणून? त्यातून यश मिळाले नाही तर सांगते की निराश होण्यासारखे काहीही झालेले नाही. आत्ता मिळाले नसले तरी नंतर यश नक्की तुझेच आहे. थोडा धीर धर, मी आहे ना तुझ्या पाठीशी. आशा भौतिकाच्या असतात, बाह्य जगताच्या असतात. त्या जर तशाच राहिल्या तर केवळ स्थितीत स्थिर झालेल्या योग्याची एखाद्या गाफील क्षणी संधी मिळताच पुन्हा भौतिकात घसरण होण्याची शक्यता असते. बीज शिल्लक असले की अनुकूल परिस्थिती मिळताच त्याला अंकुर फुटण्याची शक्यता असते. परंतु केवळ स्थिती स्थिर झालेल्या योग्याच्या सर्व आशा अंतःप्रवाहित होतात आणि तिथेच गळून जातात. कैवल्य स्थित झालेल्या अंतःकरणात महादिव्य ऊर्जा असते. तेथे भौतिक आशा टिकाव धरू शकत नाही. झाडावरून फूल गळून पडावे आणि त्याचे निर्माल्य व्हावे, तद्वतच समस्त आशा अंतःकरणात गलित होतात, नष्ट होतात. योगी आशामुक्त होतो, रिपुमुक्त होतो. येथे त्याला अनेक विभूतींचे दर्शन होते. यथा कालावधी साक्षात्कार होतो की हे विश्व म्हणजे एका आत्म्याशिवाय अन्य काहीही नाही. येथे त्या एकमेव आत्म्याची सत्ता आहे. बाकी सर्व मिथ्या आहे, आभास आहे. आत्मप्राप्ती हेच मानवी जीवनाचे एकमेवाद्वितीय साध्य आहे. यास्तव आत्मप्रेरणेने आत्माचरण करावे, आत्मभान जागृत करावे, आत्मज्ञान प्राप्त करावे, आत्मानुभूती अनुभवावी, आत्मसाक्षात्कारी व्हावे, आत्मानंदात आत्मविहार करावा, आत्मप्राप्तीत विलीन असावे. ह्या अशा आत्मानुभवात कसली आली आहे ममता आणि कसला आला आहे अहंकार. केवळ स्थितीत ममता नष्ट होते. ममता अपराध पोटात घेते. ममतेला वाटते आत्ता चूक झाली असली तरी आता पुन्हा असे होणार नाही. परंतु एकदा का ममता दाखवली गेली की माणूस निर्ढावतो. तो पुन्हा पुन्हा गुन्हा करतो. अध्यात्मात तर कायदे महाकठोर आहेत. येथे नकळत झालेली चूकही शिक्षा भोगायला भाग पाडते. यास्तव केवळ स्थितीत आत्मभान येते, आत्मज्ञान मिळते आणि ममता नष्ट होते. आता अयोगिक वागायची सोयच नाही, कारण आता अयोगिक वागले की नीच मार्गी पतन अटळ असते. तसेच केवळ स्थितीत अहंकार नष्ट होतो. अहंकार कशाचा करायचा? अहंकार करायला येथे दोन आहेतच कोण? येथे तर आता साक्षी अवस्था आहे. केवळ स्थितीत एकमेवाद्वितीय आत्म्याचे अस्तित्व आहे. आता देहभान सुटले आहे. देह आत्मभानापुरताच उरला आहे. अशा देहाला कसलेही भाव विभाव नाही.
तो मुक्तीची प्रतीक्षा करणारा कैवल्यधारी आहे. देहभान असले तर अहंकार असतो. येथे विदेही अवस्था प्राप्त झाली आहे. आशा अंतःकरणात गळून गेलेला, आत्मभान आलेला, ममता रहित अहंकार शून्य पुरुष त्याही विदेही अवस्थेत कर्म न करता ते केल्यासारखा संन्यासी असतो. तो कर्म करतो, परंतु ते न केल्यासारखा योगी असतो. मोठी गोड अवस्था आहे ही. हरिओम.